नमस्कार मुख्यमंत्री साहेब. आज आमच्या शेताची म्हणजे आज आमची होळी झाली, म्हणजे आमच्या मड्याची होळी झाली. बघा, आज आम्ही जगावं की मरावं हा मोठा प्रश्न झालाय आमच्यापाशी. आज आमच्या शेताचा मसनवाटा झालाय. तुम्ही पूर्ण बघू शकता. इकडे आमचं एक पीक सुद्धा नाही. आम्ही लहान लेकरासारखं ह्या पिकाला जपलं आणि आम्ही एवढं जपून सुद्धा आमच्याला तुम्ही बघणं झालेत, आमच्याकडे बघणं झालेत, कर्जमाफी करीना झालीत. अरे आता तरी तुमच्या जागेवर द्या. पंजाब सारखं छोटंसं राज्य, त्या राज्यामध्ये एका छोट्या राज्यामध्ये 50,000 रुपये हेक्टरी दिली. मग तुम्हाला द्यायला का मरण येईल का? तुमच्या बापाच्या घरून पैसे द्यायचेत का? हे पैसे कोणाचे? आम्ही आमच्या महाराष्ट्रानं केंद्राला पैसे 65% महाराष्ट्रामधून निधी आम्ही स्वरूपामध्ये देतो आणि आमच्यावर ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस कोणीच नाही. अरे ज्यावेळेस बघा निजामाचं पूर्वीच्या काळात आमच्यावर राज्य मराठवाड्यामध्ये राज्य केलं निजामानं, मग तुमच्यापेक्षा निजाम बरा ना. हा हरामखोर मुख्यमंत्री. आज आमच्या पूर्ण कापसाची ह्याची रांगोळी झाली. अनाजी पंत, तुला कधी लक्षात येईल की बाबा कसं होईन आमचं, कसं जगावं, कसं मरावं? आज घरात पाणी शिरलं, आमच्या शेतामधला सगळा मसरवाटा झाला. आम्ही जगावं का मरावं हा मोठा प्रश्न झालाय ना. आणि एवढ्या मोठा तुम्ही शक्तीपीठ महामार्ग 82,000 कोटीचा करायला, मग शेतकऱ्यासाठी द्या ना 21,000 कोटी. त्याच्यातले काढा द्या. अहो तुम्ही कधी बी तुम्ही विकास करू शकता. अरे आम्ही जगलोत, आम्ही आज तरुण पिढी तुम्ही खलास करायला तर उद्याच्याला महाराष्ट्राची कशी दुर्दशा करीन. आज जगावं का मरावं हे सगळ्यात मोठा आत्महत्या करण्याचा विषय झालाय. आज कोणतं राहिलं? ह्या बघा, ह्या आमच्या झाडाला काय राहिलंय, काय शिल्लक राहिलं मला सांगा. एकतरी शिल्लक राहिले. पूर्ण झाड शेवटपर्यंत नासून गेले. हा अरे एवढी आमची का हालावेष्टा लावलेली आहे तुम्ही आम्हाला जगण्यासाठी तुम्ही आम्हाला उभं करा, अशी आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देवाभाऊ तुम्हाला विनंती करायलो या व्हिडिओच्या माध्यमातून. किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य करा. अहो तुम्ही आमचे विम्याचे निकष काढून टाकले आणि तात्काळ तुम्ही मदत करायला पाहिजे. तर कायचे पंचनामे आता ह्याचे तर आमचे कायचे पंचनामे करायचे? तर आता एवढं तुम्हाला आम्ही धडधड दिसायला अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओला दुष्काळामध्ये दाखवायलो. मग ह्याच्यापेक्षा दुर्दशा आमची काय असू शकते? या बघा, इथं काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे का आमच्या शेतामध्ये? हा एकतरी असं झाड असं मला दाखवा किंवा शिल्लक असं राहिलंय म्हणून. तुम्हाला कळकळीची मुख्यमंत्री साहेब विनंती या की आम्हाला तुरंत कर्जमाफी करावी आणि तुरंत ओला दुष्काळ, आमचा तर ओला दुष्काळ तर पडलेलाच आहे, मग जाहीर करा ना. यापेक्षा दुर्दैव आमचं कुठलंच नाही की तुमच्यासारखा असा दलिच्छ मुख्यमंत्री आम्हाला सापडला. अहो आनंदजी पंत, तुम्हाला अक्कल पाहिजे की महाराष्ट्रातला शेतकरी जगला तर देश जगेल. आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणले जाते आणि ह्या कृषी प्रधान देशामध्ये आमच्यासारख्या म्हणजे आज आमच्यासारख्या वेळ येईल की आत्महत्या करावी आम्ही. आम्हाला दुसरा पर्याय राहिला नाही शिल्लक की काय करावं, जगावं का मरावं आम्ही? सांगा ना मुख्यमंत्री साहेब. हे तुम्ही आमचे पालक आहेत. आम्हाला तुम्हाला रडण्याचा